हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण झिरो टू हिरो बॅच सुरू केली होती. त्यातली आपण प्रॅक्टिस सेट 1.1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मॅथ 1 ची ऑलरेडी कंप्लीट केलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर तो व्हिडिओ आधी बघून घ्या. आता आपण आज सुरू करणार आहोत डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूल. ते म्हणजे आपली प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे तो आपला ग्राफिकल मेथड आहे, तो आपण नंतर घेणार आहोत. आज आपण व्हेरी इम्पॉर्टंट बोर्डचा सगळ्यात आवडता असा टॉपिक, फिक्स क्वेश्चन येणारा टॉपिक, 3 मार्क तुमचे आजच्या व्हिडिओ मधून फिक्स होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे आजचा व्हिडिओला लक्ष देऊन ऐका. मी तर म्हणतो जर जमत असेल तर तुमच्या बुक आणि टेक्स्ट बुक, एक नोटबुक आणि टेक्स्ट बुक घेऊन बसा. जसं जसं आपला व्हिडिओ तुम्ही बघत आहात तसा तसा पूर्णपणे तुम्ही लिहून बघा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सगळं काही चांगल्या प्रकारे समजून जाईल. सगळ्यात पहिले आपण पाहू डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट म्हणजे काय होते, तर अशा प्रकारचे समजा का तुम्हाला दोन बॉक्स, दोन वर्टिकल लाईन दिल्या आणि वर्टिकल लाईन मध्ये इथे 4 नंबर आहे. जसा 1 2 3 4 असे 4 नंबर दिले आहे, यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट. जसं आता इथं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिसत असेल, इथं 2 वर्टिकल लाईन आहे आणि इथं ए बी सी डी अशी 4 नंबर आहे समजा का. आता हे 4 नंबर आहे तर यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट. वर्टिकल लाईन असेल आणि त्याच्यामध्ये 4 नंबर्स असतील. आता इथं तुम्ही हॉरिझॉन्टल मध्ये पाहाल तर इथं 1 आणि हे 2 रो दिसत आहे. वर्टिकल मध्ये बी 1 आणि 2 रो दिसत आहे. म्हणून हा जो आहे 2/2 चा डिटर्मिनंट आहे आणि याची जी डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट आहे हे आहे 2. लक्षात ठेवा, बोर्ड मध्ये 1 मार्क साठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे याची डिग्री किती असते, तर याची डिग्री आहे आपली 2. का बरं? कारण की याच्यामध्ये 2 रो आहे आणि 2 कॉलम आहे, त्याच्यामुळे याची डिग्री किती आहे तर ती आहे आपली 2. ओके, 2 आहे म्हणून 2. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की याला आपण सॉल्व कसा करायचा. याला सॉल्व कसा करायचा, तर इथं जो 4 नंबर दिसतात याच्यातला जो पहिला वाला नंबर दिसताय तुम्हाला, जो पण फर्स्ट वाला नंबर दिसताय त्याला आपल्याला असा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे इथं आपण करणार आहोत ए इंटू डी. ठीक आहे, मधामध्ये द्यायचं आहे तुम्हाला मायनस, त्यानंतर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे उरलेल्या 2 नंबरचा, म्हणजे बी इंटू सी. ओके, मधामध्ये तुम्ही पहिले मायनस बी देऊ शकता. यांचा दोघांचा मल्टिप्लिकेशन ए इंटू डी आणि इथं कोणता आहे आपला बी इंटू सी. याला ब्रॅकेट मध्ये ठेवा, बिकॉज जे पण साइन येणार आहे त्याच्यानुसार आपल्याला तो आन्सर काढायचा आहे. बघा, आता याचे आपण एक्झाम्पल सॉल्व करून पाहू, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हा क्लिअर होऊन जाईल डिटर्मिनंट म्हणजे काय असते. आता इथं एक एक्झाम्पल दिसत आहे बघा, याला थोडासा मी छोटा करतो म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी जागा मिळून जाईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता पहा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा म्हणून क्वेश्चन येते तुम्हाला. ए ची व्हॅल्यू, ए डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंटचं जो नाव देतो आपण, कोणताही कॅपिटल लेटर ए पासून तर झेड पर्यंत कोणताही कॅपिटल तुम्ही नाव देऊ शकता. आता इथं आपण ए घेतलं, जो दिसत आहे तो पण तुम्हाला घ्यायचा आहे आणि समजा का दिला नसेल तर तुम्ही आपल्या मर्जीनं कोणता पण घेऊ शकता. इथं आपण 5 3 7 9. ओके, याला आपण सॉल्व कसा करू, तर पहिले मधामध्ये मी काय करतो, एक मायनसचा साइन देऊन देतो. 5 इंटू 9 म्हणजे पहिला वाला जो नंबर आहे त्याच्यासोबत असा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन, 5 इंटू 9. मधात मायनस आहे, इकडच्या साईडला लिहितो मी 3 इंटू 7 किंवा 7 इंटू 3. ओके, 5 इंटू 9 किती होते, हा 45 मायनस 7 इंटू 3 म्हणजे किती होते, हा 21. याचा जो आन्सर आहे आपला तो येणार आहे आपला 24. याला जर आपण मायनस करू तर हा येणार आहे आपला 24 आणि हाच झाला आपला ए चा आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तशाच प्रकारे आपण दुसरा जर क्वेश्चन पाहिलो, एन इज इक्वल टू काय दिसतंय पहा, -8 -3 2 4. तर पहिले काय करतो मी, मधामध्ये एक मायनस देऊन देतो. आता इथं लिहितो मी -8 इंटू -3. याला ब्रॅकेट मध्ये लिहून घेतो. इथं लिहितो मी 1 मिनिट, -8 इंटू 4. मधामध्ये मी मायनस देतो. हा जो पहिला नंबर आहे याला क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन, -8 इंटू 4. मधामध्ये मी ब्रॅकेट देऊन देतो. आता हा मायनसच्या तिकडे का करून, तर हा येईल आपला -3 इंटू 2. याच्या पण मदत का देतो, ब्रॅकेट. आता पहिले मायनस देऊन द्या, जो नंबर आहे त्यांचा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 इंटू 4 8 × 32, पण हा मायनस आहे. मायनस इंटू मायनस होणार आहे प्लस, 3 दुने 6 म्हणजे हा होणार आपला -26. एन ची व्हॅल्यू आली आपली -26. तशाच प्रकारे समजा का याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. 1 मिनिट, याला थोडस असं करून देतो मी. ओके, आता हा जो थर्ड वाला क्वेश्चन आहे याला मला सॉल्व करायचा आहे. याला कसं सॉल्व करू पहा. आता सगळ्यात पहिले जो पहिला नंबर दिसताय इथं बी, पहिले मी काय करतो, एक मायनस देऊन देतो मधामध्ये. 2√3 इंटू
3√3 3√3 बरोबर आहे. थोडंसं चांगलं लिहून देतो थांबा. b इज इक्वल टू हा पहिला नंबर याच्यासोबत मल्टिप्लाय 2√3 इंटू 3√3 मधामध्ये काय आपला मायनस आणि यांचा दोघांचा मल्टिप्लिकेशन 9 इंटू 2. आता रूटचा मल्टिप्लाय कसा करायचा आपल्याला, तर नंबरचा नंबर सोबत करायचा आहे, रूटचा मल्टिप्लिकेशन रूट सोबत करायचा आहे. 2 इंटू 3 म्हणजे किती, तर हा होणार आहे 6. √3 इंटू √3 म्हणजे होणार आहे आपला 3. लक्षात ठेवा, कोणत्याही रूटचा त्याच रूट सोबत मल्टिप्लाय केले तर तोच नंबर येते. जसा √2 इंटू √2 असेल तर हा आन्सर येईल आपला 2. √5 इंटू √5 असेल तर आन्सर येईल आपला 5. रूट सलमान खान इंटू रूट सलमान खान इज इक्वल टू येईल आपला सलमान खान. रूट शाहरुख खान इंटू रूट शाहरुख खान इज इक्वल टू येईल आपला आन्सर शाहरुख खान. समजा का आता आपल्याकडे आहे रूट आलिया भट्ट इंटू रूट आलिया भट्ट इज इक्वल टू आन्सर येईल आपला आलिया भट्ट. म्हणजे ज्याच्या रूट सोबत त्याचा मल्टिप्लिकेशन करणारा तर तोच नंबर हा आन्सर येतो. तशाच प्रकारे √3 इंटू √3 म्हणजे काय येईल आपला 3. ओके, एवढा क्लिअर आहे. आता -9 इंटू 2 म्हणजे किती, तर हा येईल आपला 18. 6 इंटू 3 म्हणजे किती होते, हा 18 मायनस 18 आणि 18 मायनस 18 म्हणजे किती होते 0. आपला बी चा आन्सर आला 0. अशा प्रकारे तुम्हाला हा डिटर्मिनंट जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. आता या डिटर्मिनंटच्या बेसवर आपली एक मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे आपला डिटर्मिनंट मेथड किंवा तिलाच म्हणतो आपण प्रेमानं लाडानं क्रॅमर्स रूल. का म्हणतो तिला आपण क्रॅमर्स रूल. लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी IMP मेथड, बोर्डची सगळ्यात लाडकी मेथड, सगळ्यात आवडती मेथड आहे. याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे 3 मार्काचा. डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेट याची बघणार आहोत 1.3 आणि त्याच्यातले सर्व क्वेश्चन आपण आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. पहा मग आता याला आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. जसं आता कुठे गेली प्रॅक्टिस सेट, 1 मिनिट. प्रॅक्टिस सेट 1.3. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधले काही क्वेश्चन आहे. हा पहिला क्वेश्चन दिसतोय पहा तुम्हाला. इथं तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स म्हणते, म्हणजे हे तुम्हाला फक्त आन्सर काढायचे आहेत. पहा मग आता हा तर डिटर्मिनंट वाला आपला क्वेश्चन आहे. 3 इंटू याचा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन, कोणासोबत मल्टिप्लाय कराल 3 इंटू 5. मग इथं लिहितो मी 5 मायनस 2 इंटू 4 म्हणजे इथं लिहितो मी 2 इंटू 4. 3 इंटू 5 किती 15 मायनस 2 इंटू 4 म्हणजे 8 ऑलरेडी दिला आहे. 15 मधून 8 गेले तर किती राहते आपला आन्सर 7. बस एवढा असा आपला आन्सर आहे. ओके, त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. इथं तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणताय. डिटर्मिनंटचा आन्सर काढायचा आहे तुम्हाला. बघा मग आता पहिला क्वेश्चन आहे -1 7 2 4. दिसत आहे तुम्हाला, विजिबल आहे. -1 7 2 4. याला सॉल्व्ह कसा करू आपण, याला नाव देऊन देतो मी, माझ्या नावाचं धनेशचं देतो मी डी. आता -1 इंटू 4 -1 इंटू 4 मधामध्ये काय द्यायचं आहे मला मायनस 7 इंटू 2 7 इंटू 2 -1 इंटू 4 म्हणजे किती, हा -4 मायनस 7 इंटू 2 म्हणजे किती, हा 14. -4 मायनस 14 म्हणजे येईल हा -18. म्हणजे डी ची व्हॅल्यू आली आपली -18. हा पहिल्याचा आन्सर झाला आपला. तशाच प्रकारे सॉल्व्ह करतो मी सेकंड वाला क्वेश्चन. बघा आता इथं काय म्हणते, मी का देऊ, इथं नाव ए देऊन देतो. 5 सोबत याचा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू इकडे का दिसत आहे लास्ट वाला 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू -7. 5 इंटू 0 म्हणजे 0 मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 7 3 किती 21. ए इज इक्वल टू 0 प्लस 21 म्हणजे आपला आन्सर आला 21. अशा प्रकारे हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि तिसरा आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा. बघा आता हा वाला थर्ड आणि व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन तुमच्या बोर्ड साठी विचारण्याचे बहुतच जास्त चान्सेस आहे. बघा आता याला मी येलो कलरने लिहितो. फर्स्ट वाला नंबर जो आहे तो हा पूर्ण नंबर आहे. पूर्ण नंबर 7/3 हा फर्स्ट नंबर आहे. 5/3 हा सेकंड नंबर आहे. 3/2 हा थर्ड नंबर आहे आणि 1/2 हा फोर्थ नंबर आहे. पहिला नंबर पकडायचा आपल्याला याचा. इथं मी याला डिटर्मिनंटला नाव देतो समजा का बी. पहिला नंबर काय आहे पहा बरं, हा पहिला नंबर आहे माझा 7/3 इंटू लास्ट वाला हा याचा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे हा 1/2. ब्रॅकेट देऊन देतो, मधामध्ये देतो मायनस मी
इथे का दिसतंय पहा बरं 5/3, याचा पण असा इकडे मल्टिप्लिकेशन, हा का दिसतंय मला 3/2 इंटू 3/2, याला पण मी देऊन देतो ब्रॅकेट. आता मल्टिप्लिकेशन करताना वरच्याचा वरच्या सोबत, खालच्याचा खालच्या सोबत, वरच्याचा वरच्या सोबत, खालच्याचा खालच्या सोबत, इथं पण वरच्याचा वरच्या सोबत, खालच्याचा खालच्या सोबत. 7 इंटू 1 7 1 7, 3 इंटू 2 3 2 6, मायनस 5 इंटू 3 5 3 15, मायनस 3 इंटू 2 6. डिनॉमिनेटर इथं पण 6 दिसतंय, इथं पण 6 दिसतंय, डिनॉमिनेटरला कॉमन काढून टाकतो. 7 मायनस 15, 7 मायनस 15 म्हणजे मायनस 8, आणि डिवाइड मध्ये आपला 6. 4 2 चा भाग जाते, 2 चा भाग इथं किती वेळा जाते 4 वेळा, आणि इथं किती वेळा जाते 3 वेळा, म्हणजे आपला आन्सर आला -4/3. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. हा 2 मार्क्स साठी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बोर्ड मध्ये येण्याचे खूपच जास्त चान्सेस आहेत. 2 मार्क्स साठी चांगला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड वाला जो क्वेश्चन आहे आपला, आता पहा हा मेन क्वेश्चन आहे आपला. सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, किंवा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, किंवा यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट मेथड. तर मग डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल मध्ये याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे पूर्णपणे आपण याच्यात आज बघणार आहोत. पहा आता एकदम इझी मेथड आहे. सगळ्यात पहिले पहा, हा जो इक्वेशन आहे हा लिहून घेतो मी. पहिला क्वेश्चन, ओके, 3x मायनस 4y इज इक्वल टू 10, आणि दुसरा आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. हा आहे माझा इक्वेशन नंबर 1, हा इक्वेशन नंबर 2. आता पहा, आपला जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल काय आहे, तर तो आहे माझा ax प्लस by इज इक्वल टू c. x च्या समोरचा म्हणजे काय होते a, y च्या समोरचा म्हणजे काय होते b, आणि इकडचा म्हणजे काय होते c. समजा का आता फर्स्ट इक्वेशन असेल तर मी याला असा म्हणू शकतो a1 b1 c1. ax प्लस by इज इक्वल टू c. सेकंड वाला समजा इक्वेशन आहे तर याला म्हणू शकतो मी a2 b2 आणि c2. म्हणजे हा वाला जो पहा, पहिल्या इक्वेशन मध्ये x च्या समोर जे आहे ते आहे आपली a1 ची व्हॅल्यू. पहिल्या इक्वेशन मध्ये y च्या समोर जो बी नंबर दिसताय तो आहे आपली b1 ची व्हॅल्यू. पहिल्या इक्वेशन मध्ये इज इक्वल टू च्या इकडे जो दिसताय ते आहे माझी c1 ची व्हॅल्यू. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x च्या समोर जो नंबर दिसताय तो आहे माझी a2 ची व्हॅल्यू. दुसऱ्या इक्वेशन मध्ये y च्या समोर जो नंबर दिसताय ते आहे माझी b2 ची व्हॅल्यू. दुसऱ्या इक्वेशन मध्ये इज इक्वल टू च्या इकडे जो दिसताय तो आहे माझी c2 ची व्हॅल्यू. आता याच्यावरून मला इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं मी लिहितो एक सेंटेन्स लिहून घेतो मी इथं. कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. कोणासोबत कम्पेअर करता मी, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केल्यावर मला असं दिसत आहे का हा पहिली वाली व्हॅल्यू म्हणजे काय होती a1 ची. विथ साइन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. a1 पहिली वाली व्हॅल्यू काय समजा का बरं 3. b1 दुसरी वाली व्हॅल्यू y च्या समोरची काय पहा बरं -4 विथ साइन लक्षात ठेवायची आहे. तिसरी वाली व्हॅल्यू इज इक्वल टू तिकडची c1 इज इक्वल टू काय पहा बरं 10. तशाच प्रकारे a2 काय पहा बरं दुसऱ्या इक्वेशन मध्ये x च्या समोर 4. b2 दुसऱ्या इक्वेशन मध्ये y च्या समोर काय +3 म्हणजे 3. c2 दुसऱ्या इक्वेशन मध्ये इज इक्वल टू तिकडे काय तर तो आहे 5. a1 b1 c1 a2 b2 c2. एवढा क्लिअर आहे. इथपर्यंत समजला असेल तरच तुम्हाला समोरचा आपला पार्ट समजणार आहे. पहिले हा समजून घ्या, a1 b1 c1 a2 b2 c2 ची व्हॅल्यू. आता इथं जो आहे मला 3 वेळा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. किती वेळा, 3 वेळा. एकदा काढायचा आहे मला d, एकदा काढायचा आहे मला dx, एकदा काढायचा आहे मला dy. d dx आणि dy. पहा मग आता सगळ्यात पहिले मी काढतो इथं d. d म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ab. d म्हणजे काय होते ab. हॉरिझॉन्टल मध्ये ab. इथं लिहितो मी 1 1, इथं लिहितो मी 2 2. का लिहिलो ab 1 1 2 2. आता याच्यामध्ये मी व्हॅल्यू पुट करून टाकतो. a1 ची व्हॅल्यू का दिसताय मला 3, मग इथं लिहितो 3. b1 ची व्हॅल्यू का दिसताय -4, मग या साईडला लिहितो मी -4. a2 ची व्हॅल्यू का दिसताय 4, मग इथं लिहितो मी 4. b2 ची व्हॅल्यू का दिसताय 3, मग इथं लिहितो मी 3. आता याला मला सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करू मग, याचा मल्टिप्लिकेशन याच्या सोबत 3 × 3 मधामध्ये का देतो मी मायनस, याचा -4 × 4
याला देऊन देतो मी ब्रॅकेट, 3 3 जा 9, मायनस मायनस प्लस, 4 4 जा 16, 9 प्लस 16 म्हणजे किती होते 25. हे कोणाची व्हॅल्यू आली आपली डी ची व्हॅल्यू. याला आपण डब्बा करून ठेवून देऊ, डब्बे में पॅक. आता पहा, पहिला डिटर्मिनंट होता डी, आता मला काढायचा आहे डीएक्स आणि डीवाय. का काढायचा आहे मला डीएक्स आणि डीवाय. बघा मग आता इथं लिहून घेतो मी डीएक्स, इथं लिहून घेतो मी डीवाय. का काढायचं आहे मला डीएक्स डीवाय. आता डीएक्स डीवाय तुम्हाला लक्षात एका वेळेस ठेवायचं आहे. पहा याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. बघा आता डिटर्मिनंट मेथड मध्ये, क्रॅमर्स रूल मध्ये डीएक्स आणि डीवाय हे दोन डिटर्मिनंट तुम्हाला काढायचे आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची आहे. पहिले ट्रिक काय, डीएक्स डीवाय एका वेळेस, जसा तुमचा आपला जो बोर्ड आहे तो बोर्ड आहे स्टेट बोर्ड, तसाच एक सीबीएसई बोर्ड आहे. कोणता बोर्ड आहे सीबीएसई. सीबीएसई ला समजा का तुम्ही फास्ट मध्ये म्हटले तर सीबीएसई 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 सीबीएसई. का लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सीबीएसई. का लक्षात ठेवायचं सीबीएसई सीबीएसई सीबीएसई. का लक्षात ठेवाल सीबीएसई. मग डीएक्स मध्ये लिहायचा सीबी, डीवाय मध्ये लिहायचा एसी. डीएक्स मध्ये लिहायचा सीबी, डीवाय मध्ये लिहायचा एसी. इथं लिहायचा 1 1, इथं लिहायचा 2 2, इथं लिहायचा 1 1, इथं लिहायचा 2 2. हेच तर आपली मेथड आहे रे मित्रांनो. डीएक्स डीवाय सीबीएसई 1 1 2 2 1 1 2 2, संपला विषय. ओके. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, पुट करायचं आहे व्हॅल्यू. पहा मग आता C1 ची व्हॅल्यू काय आहे पहा परत. C1 ची व्हॅल्यू आहे 10, इथं लिहिलो मी 10. B1 ची व्हॅल्यू काय -4, मग इथं लिहिलो मी -4. C2 ची व्हॅल्यू काय, C2 ची व्हॅल्यू 5, मग इथं लिहिलो मी 5. B2 ची व्हॅल्यू काय 3, मग इथं लिहिलो मी 3. ओके. आता 10 चा मल्टिप्लिकेशन 3 सोबत, 10 इंटू 3, मधामध्ये -4 इंटू 5. 10 इंटू 3 म्हणजे किती 30, मायनस मायनस किती प्लस, आणि हा येतील 5 20. म्हणजे डीएक्स ची व्हॅल्यू आली 30 प्लस 20 म्हणजे किती, तर हा होईल आपला 50 तोला. किती आला आपला 50 तोला. आता डीवाय ची व्हॅल्यू, इथं पण मला व्हॅल्यू पुट करायची आहे. A1 ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं. A1 ची व्हॅल्यू 3. C1 ची व्हॅल्यू किती आहे 10. A2 ची व्हॅल्यू किती आहे 4. C2 ची व्हॅल्यू आहे 5. आता याला सॉल्व करतो मी. 3 इंटू 5, मधामध्ये मायनस, 10 इंटू 4, 3 इंटू 5 15, मायनस 10 इंटू 4 40. आता डीवाय 15 मायनस 40 म्हणजे किती, 15 मायनस 40 म्हणजे -25. किती आला हा आपला -25. इथं आपला आन्सर संपला नाही. छोटासा एक पार्ट राहिला आहे आपला. पहिला काढलो आपण डी, तो आला 25. नंतर काढलो डीएक्स, तो आला 50. नंतर काढलो डीवाय, तो आला किती आला आपला -25. आता एक छोटीशी लास्ट वाली स्टेप राहिली आहे आपली. आता काढायचं आहे आपल्याला एक्स आणि वाय. का काढायचं आता आपल्याला, एक मिनिट, तू कोण एवढा वर गेलास. आता काढायचं आहे मला एक्स आणि वाय, एक्स अँड वाय. एक्स म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, एक्स म्हणजे होते डीएक्स बाय डी. एक्स म्हणजे काय होते डीएक्स बाय डी, आणि वाय म्हणजे होते डीवाय बाय डी. वाय म्हणजे काय होते डीवाय बाय डी. एक्स म्हणजे डीएक्स बाय डी, वाय म्हणजे डीवाय बाय डी. कन्फ्युज वाचन आहे. तुम्ही का करता कधी कधी डीएक्स खाली लिहिताना डी वर लिहून टाकता, तसं करायचं नाही. डी कुठे राहते, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा डी, डिनॉमिनेटरची जी स्पेलिंग आहे ते डी पासून सुरू होते का डीएक्स पासून सुरू होते, तर डी पासून सुरू होते, म्हणून डिनॉमिनेटरचा डी हा खाली असते. पहा मग आता डीएक्स ची व्हॅल्यू किती आहे 50, मग इथं लिहितो मी 50. डी ची व्हॅल्यू किती आहे 25, मग इथं लिहितो मी 25. 25 1 जा 25, 25 2 जा 50. एक्स ची व्हॅल्यू आली माझी 2. डीवाय ची व्हॅल्यू किती आहे, तर हे आहे -25. डी ची व्हॅल्यू किती आहे, तर ते आहे 25. 25 1 जा 25 म्हणजे हा आला आपला -1 आन्सर. मग शेवटी मी इथं लिहून घेतो, देअरफॉर x is equal to 2 and y is equal to -1 is the solution. हाच आपला आन्सर आहे. बस एवढी छोटीशी मेथड आहे, याच्यावर तुम्हाला फिक्स 3 मार्क मिळून जाते. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चांगल्या प्रकारे हे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वाला. मला वाटतं याच्यात 6 क्वेश्चन आहेत. हा सेकंड वाला क्वेश्चन.
सगळ्यात पहिले मी इक्वेशन लिहून घेतो सेकंड वाल्याचे. काय 4x 4x. एक मिनिट, इथलं दिसत आहे का पाहू द्या मला. थोडंसं इथं लिहा लागेल. ओके. 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. मायनस 4 इज इक्वल टू 0. आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, मला सी जो आहे तो तिकडे पाहिजे. तर मग लिहून घेतो मी याला 4x प्लस 3y मायनस 4 ला तिकडे घेऊन घेतो, म्हणजे हा काय होईल प्लस 4. इक्वेशन नंबर 1. तो वाला बघा 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. y वाला टर्म इकडे पाहिजे, याला इकडे लिहून घेतो मग मी. काय तो इक्वेशन पहा बरं. 6x मायनस 5y तिकडे आल्यावर होईल प्लस 5y. 8 ला तिकडेच राहू द्या इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. याला कोणासोबत कम्पेअर करायचं आहे मला. स्टँडर्ड फॉर्म. कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करतो. a1 b1 c1 a2 b2 c2. a1 ची व्हॅल्यू किती आहे 4. b1 ची व्हॅल्यू किती आहे. b1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि c1 ची व्हॅल्यू किती आहे तर ते सुद्धा आहे माझी 4. a2 ची व्हॅल्यू किती आहे. a2 ची व्हॅल्यू कुठे हा वाला 6. a2 इक्वल टू 6. b2 ची व्हॅल्यू किती आहे तर ते आहे 5 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे तर ते आहे आपली 8. आता का काढा लागते मला d. मग इथं लिहितो मी d इज इक्वल टू का लिहितो मी ab ab 1 1 2 2. व्हॅल्यू पुट करून टाकतो. a1 ची व्हॅल्यू किती आहे 4. b1 ची व्हॅल्यू किती आहे 3. a2 ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि b2 ची व्हॅल्यू आहे 5. याला मला सॉल्व करायचं आहे आता. 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 6 520 मायनस साइन 3 18. डी ची व्हॅल्यू आली 2. 20 मधून 18 गेले तर किती आले 2. दिसत आहे तुम्हाला. क्लिअर आहे बघा. इथं थोडंसं असं लिहून घेतो. ओके. आता काय करायचं आहे मला dx आणि त्यासोबतच काय करायचं आहे बोलत जा तुम्ही dy. dx dy dx dy. dx dy कसा काढतो आपण cb ac. cb ac 1 1 2 2 1 1 2 2. आता का करतो व्हॅल्यू पुट. पहा मग आता c1 ची व्हॅल्यू किती आहे 4. इथं लिहिलो मी 4. b1 ची व्हॅल्यू किती आहे 3. इथं लिहिलो मी 3. c2 ची व्हॅल्यू किती आहे 8. इथं लिहितो मी 8. b2 ची व्हॅल्यू आहे 5. इथं लिहितो मी 5. याला सॉल्व करून टाकू. 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 8 5 20 8 3 24. dx ची व्हॅल्यू 20 मायनस 24 म्हणजे किती मायनस 4. आता कोणाची व्हॅल्यू काढू dy ची व्हॅल्यू. dy म्हणजे मी. बरोबर आहे. पहा मग आता a1 ची व्हॅल्यू 4. c1 ची व्हॅल्यू 4. a2 ची व्हॅल्यू 6. c2 ची व्हॅल्यू 8. सॉल्व करायचं आहे आता. कसा करू 4 इंटू 8 4 इंटू 8 मधामध्ये मायनस. त्याच्यानंतर 4 इंटू 6 8 32 6 24 मायनस करायला किती होते मायनस 8. हे कोणाची व्हॅल्यू आहे dy ची. मायनस 8च होते ना. बरोबर आहे. आता का काढायचं आपल्याला x आणि y. का काढायचं x आणि y. x आणि y. x म्हणजे काय होते x म्हणजे होते dx बाय d. dx ची व्हॅल्यू किती आहे आणि y म्हणजे काय होते लिहून घेतो. y म्हणजे काय होते dy बाय d. dx ची व्हॅल्यू किती आहे मायनस 4. d ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 दुने 4 म्हणजे हा मायनस 2. dy ची व्हॅल्यू किती आहे मायनस 8. d ची व्हॅल्यू किती आहे d ची व्हॅल्यू 2.
म्हणजे हा किती होईल -4. इथं लिहून घेतो देअरफॉर x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू -4 इज द सोल्युशन. बस अशा प्रकारचा जो आहे आपला हा सेकंड याचा आन्सर आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही काढून घ्या पटकन. आता पाहू आपण थर्ड वाला क्वेश्चन. आता एकदम इझी दिसत आहे, छोटासा क्वेश्चन दिसत आहे ना रे. तुमच्यासाठी तर इझीच आहे, बच्चों का खेल आहे. आता पहा मग आता इथं x प्लस 2y इज इक्वल टू -1 पहिला इक्वेशन आहे. x प्लस 2y इज इक्वल टू -1 इक्वेशन नंबर 1. इथं दुसरा इक्वेशन का दिसत आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 इक्वेशन नंबर 2. आता इथं का करतो आपण कम्पेअर करतो. लिहून घेतो मग मी कम्पेअर विथ जनरल फॉर्म, कम्पेअर विथ जनरल किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला a1 b1 आणि c1 तशाच प्रकारे a2 b2 c2 व्हॅल्यू काढून आपल्याला पुट करायची आहे. पहा मग आता a1 ची व्हॅल्यू किती आहे आपली, इथं काही नाही म्हणजे करा ते 1, b1 ची व्हॅल्यू 2, c1 ची व्हॅल्यू -1, a2 ची व्हॅल्यू 2, b2 ची व्हॅल्यू -3, c2 ची व्हॅल्यू 12. आता का काढू आपण d. d इज इक्वल टू ए बी 1 1 2 2 स्वाहा. पहा मग आता a1 ची व्हॅल्यू किती आहे 1, b1 ची व्हॅल्यू किती आहे 2, a2 ची व्हॅल्यू किती आहे 2, b2 ची व्हॅल्यू किती आहे -3. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 1 इंटू -3 मधामध्ये मायनस, 2 इंटू 2, 1 इंटू -3 म्हणजे -3 -4 म्हणजे d ची व्हॅल्यू आली -7. आता काढायचं आपल्याला dx dy. dx dy dx dy म्हणजे काय होते cb ac, cb ac 1 1 2 2 1 1 2 2. ओके. आता करायचे आपल्याला व्हॅल्यू पुट. c1 ची व्हॅल्यू किती आहे -1, b1 ची व्हॅल्यू किती आहे 2, c2 ची व्हॅल्यू किती आहे 12, b2 ची व्हॅल्यू किती आहे -3. -1 इंटू -3 -1 इंटू -3 -1 इंटू -3 ब्रॅकेट मधामध्ये मायनस, 2 इंटू 12. आता हा किती होईल मायनस मायनस प्लस आणि हा 3 मायनस 12 दुने 24. 3 मधून 24 गेले तर dx ची व्हॅल्यू आली माझ्याकडे -21. किती व्हॅल्यू आली -21. आता dy पुट करून टाका. a1 ची व्हॅल्यू किती आहे 1, c1 ची व्हॅल्यू किती आहे -1, a2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 12. 1 इंटू 12 1 इंटू 12 मधामध्ये मायनस, -1 इंटू 2 -1 इंटू 2. ओके. त्याच्यानंतर आता 1 इंटू 12 म्हणजे किती 12 मायनस मायनस प्लस 2. dy ची व्हॅल्यू 12 प्लस 2 म्हणजे किती 14. dy ची व्हॅल्यू आली माझ्याकडे 14. ओके. आता काय काढायचं आहे मला x आणि y. पहा मग आता x इज इक्वल टू dx बाय d, y इज इक्वल टू dy बाय d. dx -21, d -7, मायनस मायनस कॅन्सल 7 3 21 म्हणजे आला 3. dy 14, d -7, 7 दुने 14 -2. Therefore x is equal to 3 and y is equal to -2 is the solution. बस अशा प्रकारे आपला हा आन्सर आपल्याला काढता येईल. हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. आता पाहू आपण कंटिन्यू मध्ये फोर्थ क्वेश्चन. 4 5 6 क्वेश्चन आपल्याकडे बाकी आहे.
हा आहे आपला 4th क्वेश्चन. ओके, पहा मग आता इक्वेशन लिहून घेतो मी पटकन. 6x minus 4y is equal to -12 equation number 1. 8x minus 3y is equal to -2 equation number 2. Compare with standard form. Compare with स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर केल्यावर काय भेटते आपल्याला? A1 B1 C1. A1 B1 C1. A2 B2 C2. व्हॅल्यू काढून घेऊ. A1 ची व्हॅल्यू पहिली वाली 6. इक्वेशन लिहून घेतो मी आता. पहिले काय पहा बरं. 6x minus 4y is equal to -12. इक्वेशन नंबर 1. 8x minus 3y is equal to -2 इक्वेशन नंबर 2. इथं लिहितो मी आता कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म इथं कशाची व्हॅल्यू काढतो आपण? A1 B1 C1 A2 B2 C2. A1 B1 C1 A2 B2 C2. आता व्हॅल्यू पहा मग आता. A1 ची व्हॅल्यू किती आहे? 6. B1 ची व्हॅल्यू किती आहे? -4. C1 ची व्हॅल्यू किती आहे? -12. इथे किती आहे? A2 ची व्हॅल्यू 8. हा -3 आणि हा किती आहे? -2. आता काय काढतो मी? D. D म्हणजे काय होते? AB. AB 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 1 1 2 2. आता A1 B1. A1 ची व्हॅल्यू किती आहे? 6. B1 ची व्हॅल्यू किती आहे? -4. A2 ची व्हॅल्यू किती आहे? 8. B2 ची व्हॅल्यू किती आहे? -3. आता 6 इंटू -3 मधामध्ये मायनस 8 इंटू -4. 6 इंटू -3 म्हणजे साइन 3 -18. मायनस मायनस प्लस हा किती येते? 832. 32. 32 मायनस 18. 32 मधून समजा का 18 गेले तर किती राहील आपले? 32 मधून 10 गेले तर 22. 22 मधून 8 गेले तर हा राहील 14. म्हणजे D इज इक्वल टू आला आपला 14. D इज इक्वल टू किती आला रे बाबा? 14. आता आपल्याला कळायचं आहे dx dy. dx dy. dx म्हणजे काय होते? CB. dx dy म्हणजे काय होते? CB AC. CB AC 1 1 2 2 1 1 2 2. आता व्हॅल्यू पुट. पहा आता C1 ची व्हॅल्यू. C1 म्हणजे किती आहे? -12. B1 म्हणजे किती आहे? -4. C2 म्हणजे किती आहे? -2. B2 म्हणजे किती आहे? -3. सॉल्व करून टाकतो. -12 इंटू -3 मायनस -4 इंटू -2 -12 इंटू -3 मायनस -4 इंटू मायनस प्लस 36 मायनस 8. 36 मायनस 8 म्हणजे 28. dx ची व्हॅल्यू आली 28. dy ची व्हॅल्यू काढायची. आता dy ची व्हॅल्यू A1 C1 A2 C2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. A1 ची व्हॅल्यू 6. A1 इज इक्वल टू 6. व्हॅल्यू पुट करून घ्यावे. A1 म्हणजे 6, C1 म्हणजे -12, A2 म्हणजे 8 आणि C2 म्हणजे -2. मल्टिप्लिकेशन करा. 6 चा मल्टिप्लिकेशन -2 सोबत, मधामध्ये -12 चा मल्टिप्लिकेशन 8 सोबत. 6 इंटू -2 म्हणजे -12 मायनस मायनस प्लस आला. 12 8 96. 96 मधून 12 गेले तर किती राहतील रे मित्रा? 96 मधून 10 गेले तर राहते 86 - 2 म्हणजे 84. dy ची व्हॅल्यू आली 84. स्वाहा. ओके, बढिया पंडित बनू शकतो नाही का मी? आता काढायची आहे x म्हणजे काय होते? dx बाय डी. y म्हणजे काय होते? dy बाय डी. dx किती आहे पहा बरं? 28. d म्हणजे किती आहे? 14. 14 दुने 28. आता dy ची व्हॅल्यू किती आहे? 84
आणि हा किती आहे 14. किती वेळा भाग जाते 14 मध्ये 84 चा? मला वाटते 6 वेळा जाते. 6 84 डिवायडेड बाय 14. 6 and so smart. 6. Okay, therefore x is equal to 2 and y is equal to 6 is the solution. अशा प्रकारचा जो आहे आपला हा फोर्थ वाला आन्सर आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट फिफ्थ वाला क्वेश्चन. बस फिफ्थ आणि सिक्स दोनच राहिले. पहा मग आता हा जो आहे फिफ्थ वाला क्वेश्चन बोर्ड साठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि 3 मार्कासाठी याचे येण्याचे चान्सेस बहुतच जास्त आहे. त्याच्यामुळे याला तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. इक्वेशन लिहून घेतो पहा मी. एम एन एन मध्ये आहे 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. इक्वेशन नंबर 1. 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. इक्वेशन नंबर 2. हिंदी मध्ये ट्राय करून का था. ओके, अभी क्या करना है, कंपेयर विथ स्टैंडर्ड फॉर्म. कंपेयर विथ स्टैंडर्ड फॉर्म वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन है बोर्ड के नजरिए से. अभी यहाँ पे अपन को निकलना है a1 b1 c1 a2 b2 c2. a1 b1 c1 a2 b2 c2. a1 की वैल्यू क्या है देखो 4, b1 की वैल्यू 6, c1 की वैल्यू 54 बड़ी वाली वैल्यू है. a2 की वैल्यू क्या है 3, b2 की वैल्यू क्या है 2 और c2 की वैल्यू क्या है 28. अभी क्या निकलना है अपन को d मतलब क्या होता, d मतलब होता सर ए बी. यहाँ पे लिखेंगे ए बी 1 1 2 2. अभी a1 b1 की वैल्यू पुट करो. a1 4 b1 6 a2 3 b2 2. अभी मल्टीप्लीकेशन करो. 4 इंटू 2 बीच में माइनस और 6 इंटू 3. 4 इंटू 2 मतलब कितनी 8 माइनस 6 इंटू 3 मतलब 18. और ये क्या आएगा अपना d इज इक्वल टू -10. d इज इक्वल टू क्या आया -10. देख लो एक बार. 4 इंटू 2 8 माइनस 6 इंटू 3 sin 3 18 18 8 माइनस 18 मतलब -10. अभी क्या निकलना है, अभी निकलना है सर dx और dy. dx और dy. dx मतलब क्या होता है cb और dy मतलब ac. cb ac 1 1 2 2 1 1 2 2. ओके, अभी वैल्यू पुट कर दो. यहाँ पे एक एक निकाल लेंगे अपन. सबसे पहले निकालेंगे अपन dx. c1 की वैल्यू कितना है 54, b1 की वैल्यू कितनी है 6, c2 की वैल्यू कितनी है 28 और b2 की वैल्यू कितनी है 2. अभी ये बड़े बड़े मल्टीप्लीकेशन है. 54 इंटू 2 बीच में माइनस 6 इंटू 28. 54 इंटू 2 मतलब कितना होगा 108. 28 इंटू 6 निकाल लेंगे. 28 इंटू 6 28 इंटू 6 मतलब कितना 168. 108 माइनस 168 dx की वैल्यू आएगी -60. कितनी आएंगी -60. अभी क्या निकालेंगे अपन dy की वैल्यू पुट कर दो एक एक वैल्यू. देखो अभी देखो मगर प्यार से. a1 की वैल्यू कितनी है 4, c1 की वैल्यू कितनी है 54, a2 की वैल्यू कितनी है 3 और c2 की वैल्यू कितनी है 28. अभी 4 इंटू 28 बीच में माइनस 54 इंटू 3. 4 इंटू 28 4 इंटू 28 कितना हुआ 112 माइनस 54 इंटू 3 54 इंटू 3 कितना हुआ 162. 162 माइनस 112 कितना आएगा 50. dy की वैल्यू आई अपनी 50 तोला. अभी क्या करेंगे x और y की वैल्यू निकालेंगे. देखो कैसे निकालना है, देखो मगर प्यार से. x इज इक्वल टू dx बाई डी और y इज इक्वल टू dy बाई डी. dx की वैल्यू कितनी है देखो बरा -60. यहाँ पे -60 अपॉन d की वैल्यू कितनी है -10. माइनस माइनस कट 0 0 कट, ये आया 6. dy की वैल्यू कितनी है देखो 50
और डी की वैल्यू -10, यहाँ पे आया -5। Therefore x इज इक्वल टू 6 एंड y इज इक्वल टू -5। सॉरी 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 सॉरी, बहुत बड़ी मिस्टेक हो गई, बहुत बड़ी। ये मिस्टेक तुमको नहीं करना। अच्छा हुआ ये मिस्टेक हमसे हो गई, अभी तुमको नहीं करना ये मिस्टेक। क्या नहीं करना, यहाँ पे dx नहीं लिखना है, यहाँ पे भी dx नहीं लिखना है, यहाँ पे भी dy नहीं लिखना है, यहाँ पे भी dy नहीं लिखना है, यहाँ पे x नहीं लिखना है, यहाँ पे dx नहीं लिखना है, यहाँ पे y नहीं लिखना है, यहाँ पे dy नहीं लिखना है। तो फिर लिखना क्या है सर? देखो क्या लिखना है बताता हूँ। यहाँ पे वेरिएबल कौन सा है? m एंड n, तो यहाँ पे लिखना है dm और यहाँ पे लिखना है dn, यहाँ पे लिखना है dm, यहाँ पे लिखना है dn, यहाँ पे भी लिखना है dm, यहाँ पे लिखना है dn, यहाँ पे लिखना है m इज इक्वल टू dm बाई डी, dm बाई डी, n इज इक्वल टू dn बाई डी। देयरफॉर लास्ट में लिखने का m इज इक्वल टू 6 एंड n इज इक्वल टू -5, -5 है। ओके, इज द सॉल्यूशन। ओके, m और n लिखना है, x y लिखेंगे तो हाफ मार्क तुम्हारा कट हो सकता है। x और y नहीं लिखना है, जो वेरिएबल दिया है वही लिखना है तुमको, m और n ही लिखना है। अगर तुमको p और q देखे तो p और q ही लिखना है, a और b देखे तो a और b ही लिखना है, x y नहीं लिखना है। हर जगह अब लिखे क्यों एक्स वाई। फर्स्ट इक्वेशन का है देख लेंगे, 2x प्लस 3y इज इक्वल टू 2, इक्वेशन नंबर 1। दूसरा क्या है? x माइनस वाई बाई 2 इज इक्वल टू 1/2। अभी देखो, जब भी तुम्हें लगे कि डिवाइड वाला है, डिवाइड वाला तुमको हार्ड लगे, तो सीधा सीधा क्या करना है? मल्टीप्लाई। इसको भी 2 से मल्टीप्लाई, इसको भी 2 से मल्टीप्लाई, इसको भी 2 से। क्यों? क्योंकि डिवाइड में 2 है। ये 2 कैंसल, 2 कैंसल, इधर लिख लो मल्टीप्लाई बाय 2। अभी क्या आया नया इक्वेशन बताओ तो? ये आया 2 इंटू एक्स मतलब 2x माइनस, फिर बचा यहाँ पे y इज इक्वल टू 1, ये आया इक्वेशन नंबर 2। अभी क्या करेंगे? कंपेयर किससे कंपेयर करना है? कंपेयर विथ स्टैंडर्ड फॉर्म। कभी भी स्टैंडर्ड वालों से कंपेयर करना, स्टैंडर्ड फॉर्म। देखो कितनी गहरी बात बोल दी है, a1 b1 c1, कभी भी स्टैंडर्ड वालों से कंपेयर करना खुद को, a2 b2 c2। अभी वैल्यू पुट कर दो यहाँ पे। a1 की वैल्यू क्या है देखो बरा, 2, b1 की वैल्यू क्या है 3, c1 की वैल्यू क्या है 2, a2 की वैल्यू क्या है 2, b2 की वैल्यू क्या है -1 और c2 की वैल्यू क्या है 1। अभी क्या निकालना है हमको निकालना है d। d मतलब क्या है? ए बी 1 1 2 2। अभी a1 की वैल्यू क्या है 2, b1 की वैल्यू क्या है 3, a2 की वैल्यू क्या है 2, b2 की वैल्यू क्या है -1। पुट किया अपन ने। अभी पुट किया तो क्या किया? इसका कैलकुलेशन, 2 इंटू -1 माइनस 3 इंटू 2, यह आया -2 -6, यह आया d की वैल्यू -8। d की वैल्यू क्या है यहाँ पे? -8। अभी क्या निकालना है? d की वैल्यू है अपनी -8। अभी निकालना है हमको dx और dy, dx dy। dx की वैल्यू क्या मतलब? cb और dy मतलब ac, cb ac, 1 1 2 2, 1 1 2 2। ओके, C1 2, B1 मतलब 3, C2 मतलब 1, B2 मतलब -1। 2 इंटू -1 माइनस 3 इंटू 1, 2 इंटू -1 मतलब -2 -3 मतलब ये आया -5। ये क्या है अपना? dx क्या आया? -5। और लास्ट वाला dy a1 की वैल्यू देखो 2, c1 की वैल्यू क्या है? 2 ही है, a2 की वैल्यू क्या है? 2 ही है, 2 ही है, 2 ही है, 2 ही है। अभी मल्टीप्लाई 2 इंटू 1 2 इंटू 1 माइनस 2 इंटू 2 2 इंटू 2
2 इंटू 1 मतलब 2, ये 4, 2 इंटू 2 माइनस 4 मतलब कितना, -2, यह है अपना dy। अभी आंसर निकाल लो। क्या निकालना है अपने को, x और y। x मतलब dx बाई डी, y मतलब dy बाई डी। वैल्यू पुट कर दो। dx की वैल्यू क्या है, -5, और d की वैल्यू क्या है, -8। -5 -8 कैंसिल, तो यह आया 5/8। 5/8 डिवाइड नहीं हो रहा, आंसर बराबर है क्या देख लो एक बार। ठीक है, 5/8 यही आंसर है बुक में भी तुम्हारे। अभी dy की वैल्यू क्या है, -2, और dx की वैल्यू क्या है, -8। माइनस माइनस कैंसल, 2 1 जा 2, 2 4 जा 8, मतलब 1/4। यही अपना आंसर है। लास्ट में आंसर लिख लो अच्छे से। Therefore, x equal to 5/8 and y is equal to 1/4 is the solution। ऐसी थी हमारी ये प्रॅक्टिस सेट 1.3 डिटर्मिनंट मेथड। बॅक टू मराठी अशी होती आपली प्रॅक्टिस सेट 1.3। पूर्णपणे तुम्ही आपण आधी बेसिक पाहिलो, डिटर्मिनंट सॉल्व्ह केलो, त्याच्यानंतर पूर्ण प्रॅक्टिस सेटचे सगळेचे सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलो। कोणता जर याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा। अशाच व्हिडिओसाठी बढिया व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पटपट पटपट सबस्क्राईब करून टाका। पटपट पटपट तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ घेऊन येत जाईन। तोपर्यंत थँक्यू सो मच।